पेणमध्ये आई डे केअर सेंटरमधली गतिमंद मुलं राख्या बनवतायत। तब्बल 7,000 राख्या बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे। राख्या बनवण्याचं प्रशिक्षण या मुलांनी घेतलं होतं, त्यामुळे राखी बनवण्यापासून पॅकिंग पर्यंतची सगळी कामं ही मुलं व्यवस्थितपणे करतायत। राखी बनवण्याचं काम हे प्रत्येक मुलाच्या लेवलनुसार दिलं जातं। जसं मणी, एखादा मूल जर मणी ओवत असेल तर त्याला मणी ओवायचं देतो। त्याच्यानंतर मग ती पॅकिंग करणं, पॅकिंग केल्यानंतर मग त्या राखीला किंमत टाकणं, लेबल करणं, हे वेगवेगळ्या स्किल आम्ही प्रत्येक मुलाच्या लेवलनुसार देतो। इथे 50 मुलं आहेत। या मुलांचा फक्त सांभाळ करणंच नाही तर त्यांना व्यवसायाभिमुख बनवण्याचं कामही आई डे केअर करते। या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातल्या काही सेवाभावी संस्था आणि शाळाही पुढे आल्या। अनेकांनी या मुलांकडच्या राख्या खरेदी केल्या। या राख्या बनवल्याचं मानधनही या मुलांना दिलं जाणार आहे। हे गरीब घराण्यातील मुलं आहेत आणि त्यांना आम्हाला मानधन द्यायचंय आणि ते छोटं मोठं मानधन द्यायचं नाही की जसे शिक्षक मानधन घेत आहेत त्याच पद्धतीने या मुलांनाही मानधन मिळावं यासाठी आम्ही समाजाला आव्हान करतोय की सगळ्या शाळांच्या प्रिन्सिपल आहेत त्यांना जाऊन सांगतोय की आमच्याकडून तुम्ही राख्या घ्या, कारण तुम्ही राख्या घेतल्यात तर आमची मुलं आज स्वतःच्या पायावर उभी राहणार आहेत। चांगलं काम शिकवतात, राख्या शिकवतात। या निष्पाप निरागस मुलांनी बनवलेल्या राख्या घेऊन किंवा आई डे केअरला भेट देऊन तुम्हीही अनोखी राखी पौर्णिमा साजरी करू शकता। रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।